नमस्कार. तर आज आपण या अगोदरचं जे प्रकरण होतं गुणाकार, त्यावर आधारित आपण बरेच प्रश्न घेतलेले होते. तर आता पुढचं जे प्रकरण आहे आपण भागाकार. तर भागाकार या प्रकरणावरील आधारित काही प्रश्न आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा जसे काही शाब्दिक उदाहरणं आहेत. आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अनेक उदाहरणं भागाकारावरती जे काही विचारले जातात त्यासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत. सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. तर प्रश्न बघा, वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च 9,090 रुपये होतो, तर एका मुलाचा मासिक खर्च किती? बरोबर आहे. तर या ठिकाणी आता वसतिगृहातील एका मुलाचा 45 मुलांचा मासिक खर्च आहे. गुणाकार कधी करायचा असतो आणि भागाकार कधी करायचा असतो? जेव्हा एका वस्तूची किंमत दिलेली असते तेव्हा आणि जास्त वस्तूची जेव्हा किंमत काढा म्हटलं जातं तेव्हा तिथं गुणाकार केला जातो. आणि भागाकार जेव्हा तिथं जास्त वस्तूची किंमत देऊन एका वस्तूची किंमत काढायची आहे. आता या ठिकाणी 45 मुलांचा खर्च दिलेला आहे, तर एका मुलाचा काढायचा आहे. दिलेला आहे 45, काढायचा आहे एकाचा खर्च. म्हणजे मोठ्या वस्तूकडून लहान वस्तूकडे किंवा मोठ्या संख्येकडून लहान संख्येची किंमत काढत असताना भागाकार करायचं आणि लहान संख्येवरून मोठ्या संख्येची किंमत काढत असताना गुणाकार करायचं. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा, वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च 9,090 रुपये होतो, तर एका मुलाचा मासिक खर्च किती असा प्रश्न आहे. म्हणजे 45 मुलांचा या ठिकाणी खर्च दिलेला आहे आणि एकाचा खर्च विचारलाय, त्यामुळे काय करायचं, 45 ने 9,090 ला भाग घालायचं. आणि त्या ठिकाणी पर्याय बघा, 22, 2020, 220 आणि 222 असा आहे. आता आपण 5वी नवोदय किंवा मंथन सारख्या परीक्षा असतील, 8वी स्कॉलरशिपची परीक्षा असेल, तर आपण बरेच विद्यार्थी भागाकार म्हटल्यानंतर असा पण भागाकार आहे. बरोबर आहे, आपण अशा पद्धतीने भागाकार करतो. 45 ने 9,090 ला भाग घालायचं आणि आपण आडवा पण भागाकार करतो. 9,090. तर या ठिकाणी 45 ने का करायचं आहे, भाग घालायचा आहे. आता 45 न भाग घालायचा म्हटल्यानंतर 45 न किंवा तुम्ही या पद्धतीनं करा. आता आपल्याला 45 तर पाढा माहित नसतो, त्याच्यामुळं काय इथं कसोट्याचा वापर करा तुम्ही किंवा 45 तुम्ही पाढा तयार करू शकता. बरोबर आहे. आता 45 दुप्पटच 90 आहे. बरोबर आहे. 45 एक्क 45, 45 दुनी 90. इथं जास्त पाढा तयार करायचा नाही, कारण 9,090 90 अशी संख्या आहे. त्यामुळे 45 एक्क 45 आणि 45 दुनी 90. बरोबर आहे. या ठिकाणी बघा, 45 एक्क 45, 45 दुनी 90. आपण वजाबाकी केली. आता या ठिकाणी बघा, बरेच विद्यार्थी काय करतात, 45 दुनी 90, 45 दुनी 90, 45 दुनी 90, 45 दुनी 90. आणि तुम्ही जे उत्तर काढलेलं असतं ते पर्यायमध्ये पण असतं 22 उत्तर. आपण खुश होतो, लगेच त्याला आपण क्लिक करतो. बरोबर आहे. खुश होणं बहुत महंगा पडत आहे. त्यामुळे विचार करूनच इथं काय करावं लागेल. आता या ठिकाणी बघा, भागाकार वरून घेताना एकच अंक आपण खाली घेतो ना. बरोबर आहे. आता 45 पेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजे कितीचा भाग घालावा लागतो, शून्याचा भाग घालावा लागतो. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला शून्याचा भाग घातल्यानंतर पुन्हा वरून शून्य काय होतं, खाली येतं. म्हणजे या ठिकाणी पुन्हा तुम्ही आता 90 आलेला आहे, 45 दुनी 90. इथं 45 दुनी 90 म्हणजेच या ठिकाणी कितीचा भाग बसला, 202. म्हणजे 202 म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. म्हणजे 45 दुनी 90 आणि 45 दुनी 90 सलग होणार नाही, कारण एका वेळेस एकाच अंकाला आपण भाग घालू शकतो, त्यामुळे तिथं शून्याचा भाग बसतो. अशा प्रकारे याचं उत्तर किती आलेलं आहे, 202 आलेलं आहे. जास्तीत जास्त ही जी आडवी पद्धत आहे, या आडव्या पद्धतीनं भागाकार करायला शिका. तर अशा प्रकारे एका मुलाचा मासिक खर्च किती असेल, 202. आणि जर तुम्हाला आपलं उत्तर बरोबर आलं आहे का नाही ते पाहायचं असेल, तर 202 न कुणाला गुणायचं, 45 न गुणायचं, तर उत्तर किती येईल, 9,090 येईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे, तर माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च हा 7,575 रुपये आहे.
तर त्या प्रत्येक व्यक्तीस किती खर्च झाला. एकूण 75 व्यक्ती आहेत आणि सॉरी एकूण 25 व्यक्ती आहेत आणि ते 25 व्यक्ती जेव्हा माथेरानला फिरण्यासाठी जातात तेव्हा त्याला 7,575 रुपये झाला. तर एका व्यक्तीचा खर्च 25 व्यक्तीचा दिलेला आहे, एका व्यक्तीचं काढा म्हटलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी भागाकार करावा लागेल. 2 वाक्य प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं. लहान संख्येवरून मोठ्या संख्येची किंमत असताना गुणाकार आणि मोठ्या संख्येवरून लहान संख्येची किंमत काढत असताना भागाकार. म्हणजे या ठिकाणी 7,575 भागिले 25. म्हणजे आता 25 ना 7,575 ला काय करायचं आहे, भाग घालायचा आहे. 25 त्रिक 75. आपण अगोदरच्या गणितामध्ये पाहिलं एका वेळेस एकच अंकाला भाग घालता येतो म्हणून शून्याचा भाग घालायचं. 25 त्रिक 75 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 303. का तर 25 त्रिक 75 25 त्रिक 75 33 उत्तर येईल का, अजिबात नाही. म्हणजे याचं उत्तर काय येईल, उत्तर आलं 303. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न काय आहे बघा. तर एकाच प्रकारच्या 1 डझन खुर्च्याची खरेदीची किंमत 2,424 रुपये आहे. तर प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत किती. तर या ठिकाणी 1 डझन खुर्चीची किंमत म्हणजेच 1 डझन बरोबर का होईल, 12 वस्तू होतील. 1 डझन बरोबर किती, 12 वस्तू. म्हणजे याचा अर्थ 12 वस्तूची खरेदीची किंमत 2,424 रुपये आहे. 12 वस्तूची खरेदीची किंमत 2,424 रुपये आहे. तर प्रत्येक खुर्चीची म्हणजे 12ची किंमत दिलेली आहे 12 वस्तूची आणि एका खुर्चीची किंमत काढायची आहे. म्हणजे मोठ्या संख्येवरून लहान संख्येची किंमत काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी 12 ने 2,424 ला का करावं लागेल, भाग घालावं लागेल. म्हणून 2,424 भागिले 12. 12 1 12, 12 दुनी 24. पुन्हा आता 12 दुनी 24 केल्यानंतर इथं 2 एका वेळेस एकच अंकाला भाग घालायचा म्हणजे शून्याचा भाग बसला आणि 12 दुनी 24. अशा प्रकारे उत्तर काय आलं, 202 आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 म्हणजे प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत काय होईल, 202. आणि जर तुम्हाला ते उत्तर जर आपला आला आहे का ते पाहायचं असेल तर 202 नी 12 ला काय करायचं, गुणाकार करायचा. म्हणजे आपल्याला उत्तर लगेच समजेल. तर यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 2 डझन टेबलाची किंमत ही 9,696 रुपये आहे. तर एका टेबलाची किंमत किती. तर या ठिकाणी 2 डझन टेबलाची किंमत म्हटल्यानंतर 2 डझन बरोबर किती वस्तू होतील, एका डझनामध्ये 12 वस्तू असतात म्हटल्यानंतर 2 डझनामध्ये 24 वस्तू असतात. 2 डझनामध्ये किती वस्तू असतात, 24 वस्तू. म्हणजे 24 वस्तूची किंमत 9,696 रुपये आहे. म्हणजेच एका वस्तूची जर किंमत काढायची असेल 24 वस्तूचं देऊन एका वस्तूचं विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्या दोघाचा काय करावं लागेल, भागाकार करावं लागेल. म्हणजे 9,696 भागिले 24. 9,696 भागिले 24. 24 1 24, 24 चोक 96. इथं 1 9 आहे म्हणजे 24 पेक्षा लहान अंक आहे. म्हणजे या ठिकाणी शून्याचा भाग बसतो आणि पुन्हा 24 चोक 96. अशा प्रकारे 404. अशा प्रकारे 404 हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. तर एका टेबलाची किंमत किती आलेली आहे, 404 आलेली आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न 5 नंबरचा प्रश्न आहे. अहमदनगरला गेलेल्या 35 लोकांचा एकूण खर्च 7,070 रुपये झाला. तर 5 व्यक्तींना किती खर्च आला. बरोबर बघा. तर 35 लोकांचा खर्च आहे 7,070 रुपये. 35 लोकांचा
तर 5 लोकांचा त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे जर आपण 35 लोकांचा म्हणजे आपण एका व्यक्तीचा काढलं आणि पुन्हा त्याला 5 न गुणलं तर डायरेक्ट त्याचं उत्तर निघेल. म्हणजे 35 लोकांचा खर्च हा 7,070 रुपये झाला. म्हणजे आपण अगोदर एका व्यक्तीचा खर्च काढूया. म्हणजेच या ठिकाणी 7,070 रुपये भागिले 35, 7,070 रुपये भागिले 35 आणि 35चा पाडा 35 दुनी 70, 35 दुनी काय होईल 70, 35 एक्क 35, 35 दुनी 70, इथं 7 आहे म्हणजे इथं 35 पेक्षा लहान अंक आहे म्हणजे शून्याचा भाग बसला आणि 35 दुनी 70 अशा प्रकारे काय आलं 202 आलं. 202 काय आलं हे एका व्यक्तीचा खर्च आला. एक व्यक्तीचा खर्च आला. काय झाला एक व्यक्तीचा खर्च आला. परंतु आपल्याला किती व्यक्तीचा काढायचा आहे 5 व्यक्तीचा काढायचा आहे. म्हणून जर 5 व्यक्तीचा तुम्हाला खर्च काढायचा असेल 5 व्यक्तीचा खर्च बरोबर 202 नी 5 ला काय करावं लागेल गुणावं लागेल. कारण बघा एका व्यक्तीचा खर्च दिलेला आहे 5 चा काढायचा म्हणजे एक लहान 5 मोठं तेव्हा तिथं गुणाकार करावा लागतो. बरोबर आहे. 5 दुनी 10, 10 ला शून्य हातचाला 1, इथं शून्य असल्यामुळे 1 ला 1 आणि 5 दुनी 10 म्हणजे उत्तर काय आलं 5 व्यक्तीचा खर्च एकूण 1,010 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न बघा. तर प्रश्न 1.5 डझन दूरदर्शन संचाची किंमत 90,090 रुपये आहे. तर अर्धा डझन दूरदर्शन संचाची किंमत विचारलेली आहे. बरोबर आहे. आपण अर्धा डझन काढण्याच्या अगोदर एका डझनाची जर किंमत काढली तर या ठिकाणी आपल्याला अर्धा डझन म्हणजे एका दूरदर्शन संचाची किंमत काढली तर आपल्याला अर्धा डझनची किंमत काढावी लागेल. तर 1.5 डझन म्हणजे किती होणार 1.5 डझन बरोबर 1 डझन म्हणजे किती 12 आणि 1.5 म्हणजे वरचा अर्धा 12 आणि 6 18. 1.5 डझन म्हणजे 18 वस्तू. 1.5 डझन म्हणजे 18 वस्तू म्हणजेच 90,090 भागिले 18. 90,090 भागिले 18. तर 18 ने याला भाग घालावा लागेल. आता या ठिकाणी भागाकार करताना बघा 18 ने 90 ला भाग घातला 18 पंचे 90 बरोबर आहे. आता इथे शून्य असल्यामुळे शून्याला शून्य इथं लिहिलं. परंतु पुन्हा 18 पेक्षा 9 कसं आहे लहान आहे पुन्हा शून्याचा भाग बसेल. बरोबर आहे. आणि नंतर 18 पंचे 90 म्हणजे 5,005 ही एका दूरदर्शन संचाची किंमत आली. एका दूरदर्शन संचाची किंमत आली. एक दूरदर्शन संचाची किंमत आली 5,005. बरोबर आहे का. एक दूरदर्शन संचाची किंमत आली. परंतु आपल्याला किती दूरदर्शन संचाची काढायची आहे अर्धा डझन. आणि अर्धा डझन म्हणजे काय अर्धा डझन म्हणजे 6 वस्तू. अर्धा डझन म्हणजे काय 6 वस्तू. म्हणून 5,005 याला कितीने गुणावं लागेल 6 ने गुणावं लागेल. 6 पंचे 30 ला शून्य हातचारे 3, 3 ला 3, शून्याला 0 आणि 6 पंचे 30 म्हणजे 30,030 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे अर्धा डझन दूरदर्शन संचाची किंमत काय आली 30,030 आली. ओके. तर यानंतर पुढचा प्रश्न 6वा प्रश्न बघा. तर 2 डझन संगणकाची किंमत 48,480 रुपये आहे. तर एका संगणकाची किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर 2 डझन संगणकाची किंमत बरोबर आहे. तर 2 डझन म्हणजे एका डझनामध्ये 12 वस्तू असतात. तर 2 डझनामध्ये किती वस्तू असतात 24 वस्तू असतात. तर त्या संगणकाची किंमत किती आहे 48,480 रुपये. तर 8 संगणकाची किंमत आपल्याला काढा म्हटलेला आहे. आता एका संगणकाची किंमत काढूया आपण अगोदर. तर 48,480 भागिले 24 तर 24 दुनी 48
तर 24×2 = 48. आता इथं काय आहे, 4 आहे, लहान अंक आहे, मग शून्याचा भाग बसला आणि 24×2 = 48 आणि हे शेवटचं शून्य आहे तसंच. म्हणजे इथं एका संगणकाची किंमत किती आली, 2020 आली. एका संगणकाची किंमत किती आली, 2020 आली. त्यांनी 8 संगणकाची किंमत काढा म्हटलेलं आहे, म्हणून 2020 गुणिले 8, 8 0 0, 8 2 16 ला 6, 5 ला 1, 1 ला 1 आणि 8 2 16. अशा प्रकारे 16,160 म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही एका संगणकाची किंमत, तो पण पर्याय दिलेला असतो. त्याच्यामुळे तिथं आपण गडबड न करता अगोदर पुढे काय प्रश्न विचारलेला आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, एखादा गुणाकार केला ते दिसला आणि आपल्याला पर्यायामध्ये दिसलं की लगेच ते उत्तर गोल करण्याचा प्रयत्न करतात. तर अशी चूक न करता तिथे शेवटी पुढे प्रश्न काय विचारलेला आहे ते काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न, तर बघा प्रश्न आहे 56 मीटर लांबीची पट्टी, 56 मीटर लांबीची पट्टी ही 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल. बरोबर आहे. 56 मीटर लांबीची जी पट्टी आहे ती 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापलेली आहे. 56 मीटर लांबीची जी पट्टी आहे ती 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापलेली आहे, तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल. बरोबर आहे. मग आता पर्याय बघा आहेत, 8 मीटर, 7 मीटर, 4 मीटर आणि 9 मीटर. तर या ठिकाणी लगेच आपण काय करतो, लगेच 56 भागिले 7, 7 × 8 = 56. म्हणजे या ठिकाणी त्याचं उत्तर काय आलं, 8 मीटर असं म्हणून. आणि आपलं उत्तर तिथं सुंदर प्रकारे चुकतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे, जर एखादी वस्तू जर आपण त्याचा एका ठिकाणी कापली तर त्याचे 2 तुकडे होत असतात. बरोबर आहे. एका ठिकाणी कापले, आता ही पेन आहे, याला मधून जर कट केली इकडचा एक तुकडा आणि इकडचा एक तुकडा, असे 2 तुकडे होतात. म्हणजे आपण जेवढ्या ठिकाणी कापत असतो त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होत असतो. एवढं या प्रश्नामध्ये, या प्रकारामध्ये लक्षात ठेवत चला. तर या ठिकाणी 7 ठिकाणी कापलं म्हणजे तुकडे किती होतील, 8 तुकडे होतात. बरोबर आहे का. 7 ठिकाणी कापल्यास 8 तुकडे होतात. 7 ठिकाणी कापल्यास 8 तुकडे होतात. 8 तुकडे. बरोबर आहे. हे समजणं गरजेचं आहे. तर 8 तुकडे होतात म्हटल्यानंतर मग आता 56 ला कितीनं भाग घालायचं, 8 न भाग घालायचं. म्हणजे 56 भागिले 8, 8 × 7 = 56. म्हणजे प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल, 7 मीटर लांबीचा असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न बघा, तर 36 मीटर लांबीची पट्टी या ठिकाणी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापलेली आहे. आता 8 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती होतील, 9 तुकडे होतील. म्हणजे या ठिकाणी 9 न का करावं लागेल, 36 ला भाग घालावा लागेल. बरोबर आहे. 8 ठिकाणी कापले म्हणजे 9 तुकडे, म्हणजे 36 ला 9 ने भाग घातलं, 9 × 36 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रकारच्या प्रश्नामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, तर या की जेवढ्या ठिकाणी कापले जातात तर त्याच्यात एक तुकडा काय होतो, जास्त होतो. एवढी गोष्ट ह्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा. बाकी हा प्रश्न अतिशय सोपा आहे. यानंतर भागाकाराचं जे पुढचं जे गणित आहे ते बघा. तर जे काही विद्यार्थी आपलं हे जे युट्यूब चॅनल जे पाहत आहेत, मला वाटतं की त्यांना प्रत्येक गणित हे चांगल्या पद्धतीने समजत असावं. जे 5वी 9वी 8वी स्कॉलरशिप किंवा पोलीस भरतीसाठी सुद्धा जे तयारी करतात ते त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपलं हे जे चॅनल आहे ते सर्व अतिशय महत्वाचं आहे. तर आपलं हे जे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे दररोजचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. ओके. तर 2.25 किलोग्रॅम चहाच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील. म्हणजे या ठिकाणी तुमच्या जवळ 2.25 किलोग्रॅम चहा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना 2.25, 2.5, 2, त्याच्यानंतर 3.5, 4.25 हे बरेच लिहिता येत नाही ग्रॅम मध्ये.
एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात, बरोबर आहे. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर करता तेव्हा सव्वा सव्वा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 250 लावू शकता. त्याच्यानंतर सव्वा, साडे, आपण म्हणतो ना साडे, 4.5, 5.5 असं, तर त्या ठिकाणी 500 ग्रॅम. त्याच्यानंतर पावणे, 750 आणि पूर्ण 1 किलो, पूर्ण 1 किलो असं असेल तर तिथं 1000 असतं. त्याच्यामुळे ह्याचा काही प्रश्न नाही. ती सव्वा, साडे आणि पावणे, 250, 500 आणि 750 हे 3 घटक तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. आता इथं पावणे 3 किलोग्रॅम आहे. आता पावणे मध्ये अजून एक असा विषय आहे की ज्या अंकाच्या अगोदर पावणे लागतं, पावणे 3 किलोग्रॅम, तर त्या ठिकाणी 3च्या अगोदरचा अंक लिहायचा असतो 2. काय लिहायचा असतो? 2 किलोग्रॅम. म्हणजे पावणे 3 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आता बघा, पावणेला किती? 750 आणि पावणे आल्यामुळं 3 म्हटलेलं आहे, म्हणजे लिहिताना 2 लिहायचं, म्हणजे 2750 ग्रॅम. 2750 ग्रॅम. पावणे 3 किलोग्रॅम म्हणजे 2750 ग्रॅम, बरोबर आहे. समजा त्यांनी म्हटलं असतं 4.25 किलोग्रॅम, मग त्याचं ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं. सव्वाला 4250, बरोबर आहे. त्यांनी 6.5 किलोग्रॅम, 6500, बरोबर आहे. त्याच्यानंतर पावणे 8 किलोग्रॅम, 8 म्हणलेलं आहे, पावणे आल्यानंतर 7 लिहायचं, 7750. अशा पद्धतीनं तर पावणे 3 किलोग्रॅम म्हणजे 2750 ग्रॅम. तर 2750 ग्रॅम तुमच्याकडे चहा आहे, बरोबर आहे. तर त्याची आपल्याला पिशव्यामध्ये पॅकिंग करायची आहे आणि एका पिशवीमध्ये 250 ग्रॅम भरायचा आहे. म्हणजे 2750 ही 4 अंकी संख्येचं 250 ग्रॅम म्हणजे 3 अंकी संख्येमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? भागाकार करावं लागेल. म्हणून 2750 भागिले 250, कारण एका पिशवीमध्ये 250 ग्रॅम बसवायचा आहे. 0 काय झालं? कटलं. 25 एक्क 25, 25 एक्क 25, 2 उरले आणि 25 एक्क 25 म्हणजेच याचं उत्तर काय येईल? 11 पिशव्या तयार होतील. किती पिशव्या तयार होतील? 11 पिशव्या तयार होतील. म्हणजे पर्याय क्रमांक काय झाला? 4 आला. बघा, हा तक्ता अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे 1000 असताना जर समजा 100च्या आत असेल, 100च्या आत ही 1000 आहे आणि 100 हा व्यवस्थित तक्ता लिहून घ्या. 100 असेल तर या ठिकाणी 25, या ठिकाणी 50, या ठिकाणी 75, बरोबर आहे का? 250 म्हणजे 225, बरोबर आहे का? 250 किंवा 350, 350, पावणे 400, 4 आल्यामुळे 3 घ्यायचा आणि 375. म्हणजे हा तक्ता अतिशय महत्वाचा आहे, तो व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 4.5 किलोग्रॅम हळदीच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर बघा, 4.5 किलोग्रॅमची हळद आहे. आता या ठिकाणी 4.5 कसं दिलेलं आहे बघा, 4.1/2, बरोबर आहे. आता 1/2 आलेला आहे म्हणजे त्याला काय म्हणायचं? आपण ह्याच्या अगोदरचा तक्ता तुम्हाला दिलेला आहे सव्वा साडेचा. 100 पर्यंत किती? 25, 50, 75. 1000 पर्यंत 250, 500 आणि 750. आता अपूर्णांकामध्ये सव्वा, साडे, पावणे याला कसं वाचायचं ते तुमच्या समोर आहे. 1/2 म्हणजे अर्धा किंवा साडे, म्हणजे आपण 4.5, 5.5 म्हणतो ना, तसं त्याला 1/2 म्हणतात. सव्वाला 4.25, 5.25, 6.25 याला 1/4 म्हणतात. काय म्हणतात? 1/4 म्हणतात. आणि पावणेला 3/4 म्हणतात. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे, ही व्यवस्थित तुम्ही काय करायचे? लिहून घ्यायची आहे. म्हणजेच 4.1/2 म्हणजे 4.5. किती?
4.5 किलो. 4.5 किलो. आता 4.5 किलो म्हणजे किती? तर 4.5 किलो म्हणजे 4,500 ग्रॅम. 4,500 ग्रॅम. कारण एका किलो मध्ये 1,000 ग्रॅम असतात. मग 4 किलोचे 4,000 आणि वरचा अर्धा म्हणजे 500 म्हणजे 4,500 ग्रॅम. 4.5 किलो म्हणजे 4,500 ग्रॅम. तर आता 150 ग्रॅमची एक या प्रमाणे आपल्याला पिशव्या तयार करायची आहे. म्हणजे या ठिकाणी 4,500 भागिले 150. 4,500 भागिले 150. तर 150 न काय करायचं आहे? भाग घालायचा आहे. 15 त्रिक 45 म्हणजे किती उत्तर आलं? 30. किती उत्तर आलं? 30. म्हणजे किती पिशव्या तयार होतील? 30 पिशव्या तयार होतील. हा तक्ता अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे सर्वांनी. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 5.7 किलोग्रॅम लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? म्हणजे या ठिकाणी 5.7 बघा 5.7. आता आपण त्याला पावणे म्हटल्यानंतर काय सांगितलं तुम्हाला? 750 किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर करताना. आणि पावणे म्हणजे 7 म्हटल्यानंतर 6 लिहायचं. आता हे झालं ग्रॅम मध्ये. 6,750 ग्रॅम. आता अपूर्णांकात पण लिहायला शिकूया. तर 5.7 म्हणजे काय? तर 6.3/4. 6.3/4 म्हणजेच बघायचं कसं होतं? 4 सख्ख 24. 24 आणि 3 27. 27/4. 4 सख्ख 24 आणि 24 आणि 3 27. आता 4 ने ह्याला भाग घालूया. तर 4 सख्ख 24. 3 उरले पॉइंट दिलं. 4 7 28. 2 उरले 20 झाले आणि 4 पंचे 20. म्हणजे पॉइंट मध्ये 6.75 येतं आणि ग्रॅम मध्ये सांगताना त्याच्या पुढे काय लागतं? 750 ग्रॅम. म्हणजे हे असं व्यवस्थित तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे 6,750 ग्रॅम. तर याच्या किती पिशव्या प्रमाणे आपल्याला पिशव्या तयार करायच्या आहेत? 150 याप्रमाणे पिशव्या तयार करायच्या आहे. म्हणजे 6,750 ग्रॅम भागिले 150. 0 0 कटलं. 15 चोक 60. 7 उरले. 15 5 75. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 45. उत्तर किती आलेलं आहे? 45. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. तर बघा अशा प्रकारचे आपण एक 4-5 गणित बघणार आहोत. तर आता या ठिकाणी प्रश्न आहे बघा. 9,99,999 ला 99 न भाग घालायचा. बरोबर आहे. आता उदाहरणामध्ये आता गणित इथं लिहित आहे मी. 99 99 99 भागिले 99. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता भाग घालायचा आहे. आता बघा 99 1 99 99 1 99. बरोबर आहे. त्याच्यानंतर 99 मोठा असल्यामुळे इथं एकाच अंकाला भाग घालता येतो. बरोबर. 2 अंकाला भाग घालू शकत नाही. बरेच विद्यार्थी 99 1 99 99 1 99 99 1 99 आणि ह्याचे पर्याय पण इथं लिहितो मी. पहिला पर्याय 111. दुसरा पर्याय 10011. तिसरा पर्याय 1011 आणि चौथा पर्याय 10 10 1. 10 10 1. तर 99 1 99 इथं शून्याचा भाग बसला. बरोबर आहे. आता हे इथं 9 असल्यामुळे तिथं लहान आहे ना, त्याच्यामुळे शून्याचा भाग बसतो. आता 2 अंकाला भाग करायचा. 99 1 99. बरोबर आहे. हे पण कटलं. आता 9 लहान आहे म्हणजे शून्याचा भाग बसला. बरोबर आहे. पुन्हा आता 2 अंकाला भाग करायचं म्हणजे 99 1 99. अशा प्रकारे 10 10 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. जर तुम्हाला असं कळत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण भागाकार करून बघू शकता. 99
99 99 99. आता बघा 99 1 99 वजाबाकी केली 99 मधून 99 गेली 0 वरून घेतलं 9 एका वेळेस एकच अंक खाली घेता येतो तर शून्याचा भाग बसला म्हणजे 9 आता वरून घेतलं 9 99 1 99 बरोबर आहे का पुन्हा वरून घेतलं 9 पुन्हा शून्याचा भाग बसला पुन्हा 9 मधून 9 गेले 0 सॉरी शून्याचा भाग बसला 9 ला 9 वरून घेतलं 99 आणि 99 1 99 99 मधून 99 गेले 0 राहिले 99 मधून 99 गेले 0 राहिले 10,101 हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. आता या प्रश्नामध्ये बघा तर 1,35,135 ला 15 न भाग घालायचा बरोबर आहे. आता 15 न भाग घालत असताना आता या ठिकाणी 15 9 135 15 9 135 खरं तर इथं पर्याय पाहिजे होता 99 परंतु तिथं दिलेला नाही तर बघा 15 न भाग घालायचा आहे. आता भाग घालत असताना सुरुवातीला त्या पाड्यामध्ये किती अंकी संख्या असतात कुठलाही पाडा असेल तर आपल्याला 30 पर्यंतचे पाडे म्हणजे 3 अंक माहितच असतात तर बरोबर आहे. तर 15 90 135 सुरुवातीचा भागाकार आपण घालतो 15 90 135 त्याच्यानंतर काय आहे बघा 1 ला भाग घालावा लागेल 15 पेक्षा 1 लहान आहे म्हणजे शून्याचा भाग बसतो. आता शून्याचा भाग बसल्यावर पुन्हा किती अंक पुन्हा 2 अंकाला 1 आणि 3 तरी पण 15 पेक्षा 13 काय झालं लहान झालं म्हणजे पुन्हा शून्याचा भाग बसेल म्हणजे पुन्हा आता 3 अंकाला भाग घालायचं 15 90 135 किंवा अशा पद्धतीनं बघा 135 भागिले 1,35,135 भागिले 15 तर 15 90 135 या ठिकाणी वजाबाकी केली वरून घेतलं 1 शून्याचा भाग बसला वरून घेतलं 3 तरी पण शून्याचा भाग बसला. आता वरून घेतलं 5 म्हणजे 15 90 135 म्हणजे 135 मधून 135 वजा केलं म्हणजे उत्तर काय आलं 9,009 म्हणजे पर्याय क्रमांक 2 ते आलं पर्याय क्रमांक दुसऱ्याचं 2 बरोबर आहे. ओके तर यानंतर प्रश्न बघा पुढचा तर 11 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,01,000 1,01,000 ला 11 न भागायचा आहे तर या ठिकाणी भाग घालत असताना बघा 11 न भाग घालत आहोत 11 90 99 11 90 99 एक उरलं. आता 1 उरल्यानंतर आपण 10 ला भाग घालावा लागेल मग 11 न 10 ला भाग जाईल का नाही म्हणजे शून्याचा भाग घालावा लागेल. शून्याचा भाग घातल्यानंतर 3 अंक आले शून्याचा भाग घातल्यानंतर 3 अंक आले 11 90 99 बरोबर आहे का पुन्हा किती उरलं 1 उरलं म्हणजे 11 1 11 म्हणजे उत्तर काय आलं 9,091. एकदा या पण पद्धतीनं बघा 1,00,0,0,1 तर 11 90 99 100 मधून 99 गेलं 1 राहिलं वरून घेतलं 0 11 पेक्षा 10 लहान आहे म्हणून शून्याचा भाग बसला वरून घेतलं 0 11 90 99 100 मधून 99 गेले 1 राहिलं पुन्हा वरून घेतलं 1 11 1 11 म्हणजे अशा प्रकारे 9,091 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न जेव्हा तुम्हाला पडतात तर शून्य कुठे ठेवायचं आपण भाग घालत असताना शून्याचा भाग घालत असतो गडबडीमध्ये साधे प्रश्न आपण चुकतो हे ह्यासाठी हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा 13 न भाग घालायचा आहे 5 ला 38,382 तर 13 न भाग घालूया तर 13 दोन्ही 26 13 चौक 52 13 चौक 52 एक उरलं 13 1 13 5 उरले 53 झाली पुन्हा 13 चौक 52
पुन्हा 1 उरलं, 13 एक 13, पुन्हा 5 उरले, पुन्हा 13 चौक 52, अशा प्रकारे 41,414 पर्याय क्रमांक 2 41,414 अशा प्रकारचं हे गणित आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. तर एका संख्येला 17 ने भागल्यास भागाकार 13 येतो व बाकी 14 उरते, तर ती संख्या कोणती? तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न एका सूत्रावरती आहे आणि ते सूत्र आपल्याला 3री पासून हे सूत्र आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पण दिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पण हे विचारलेलं आहे, बरोबर आहे. आणि ते सूत्र काय आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर या ठिकाणी आता बघा, एका संख्येला 17 ने भागल्यास, बरोबर आहे, कशाने भागल्यास? 17 ने भागल्यास. म्हणजे आता या ठिकाणी उदाहरणामध्ये 17 ने भागल्यास म्हणजे 17 काय आहे, त्याच्यानंतर भागाकार किती आला आहे? 13 आहे, तर बाकी किती उरली? 14. उदाहरणामध्ये बघा, आता इथं 2 न आपण 8 ला भाग घातलो, 4 आलं, तर 2 न आपण भागत आहोत, 2 न भागत आहोत म्हणजे 2 काय आहे? भाजक आहे. 2 काय आहे? भाजक आहे. 8 ला भागतोय म्हणजे हे काय झालं? भाज्य झालं. 8 ला भागतोय म्हणजे काय झालं? भाज्य झालं. आणि हा झाला भागाकार. आणि बाकी खाली जे उरत असतं त्याला बाकी असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आपण ज्याने भागतो, इथं काय म्हटले? 17 ने भागल्यास म्हणजे 17 काय झालं? भाजक झालं. 17 काय झालं? भाजक झालं. हे व्यवस्थित लिहून घ्या. बघा, तर या ठिकाणी भाजक, तर भाजक झाल्यानंतर 17 ने भागल्यास, बरोबर आहे, म्हणजे भाजक काय झाला? 17 झाला. भागाकार किती आलेला आहे? 13 आलेला आहे. बाकी किती आहे? 14 आहे. बाकी किती आहे? 14 आहे. 17 गुणिले 13 अधिक 14 म्हणजे 17 आणि 13चा गुणाकार करा. 13 7 91 ला 1 हाच्या आले 9, 13 1 13, 13 9 22 अधिक 14, 221 अधिक 14 बरोबर 235 आलेला आहे. 235 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. म्हणजे जेव्हा असा प्रश्न येतो की एखाद्या संख्येला याने भागल्यास एवढा भागाकार येतो आणि एवढी बाकी उरते, तेव्हा भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या उदाहरणावर आधारित तुम्ही काय करायचं आहे? प्रश्न सोडवायचं आहे. ओके. तर या ठिकाणी भागाकाराचे जे काही महत्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. आणि तुमच्या जवळील सर्व मित्रपरिवारांना आपल्या या क्लासची, या चॅनलची लिंक शेअर करत चला. ओके, धन्यवाद.